विशाल दादाचा पित्तर आणि माझ्या डोक्यावरती टाकी कशासाठी? व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक आणि फॉलो नक्की करा। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। सकाळी शिव आणि मी 1000च्या स्पीडने शेतामध्ये गेलो। शिव हाय बाय करत होता। शेतात आलो तर हा कोणाचा डॉगी आला होता काय माहिती। आमच्या बकरीची डिलिव्हरी झाली होती म्हणून मी शेतात आलो होतो। दादा म्हणे बकरींच्या पिल्ल्यांना उन्हामध्ये घेऊन बै। पटापट पिल्ले घेतले आणि उन्हात ठेवले। बसण्यासाठी बाज आणली, बाज टाकली तर शिवने खेळणे आणले होते। शिव बाजीवरती खेळणे खेळत होता। नंतर दादा आले, सर्व बकऱ्या कोंडल्या, पण हे छोटे छोटे पिल्ले काही उभे राहिले नाही अजून। दादा पिल्ल्यांना दूध पाजत होता आणि शिव पिल्ल्यांना बघत होता। कडीपत्त्याचं झाड हिरवगार राहावं म्हणून शिव झाडाला पाणी देत होता। आपण लावलेले झाड आता अशा प्रकारे झालेले आहे बरं का। शेतातलं काम आटपून मोठ्या घरी आलो होतो। आज विशाल दादाचा पितर होता म्हणून सर्वजण आलेले होते। शिव आणि सामा मोबाईल बघत होते आणि बाकी सर्वजण काम करत होते। विशाल दादा, आज तुला जाऊन 3 महिने झाले, अजूनही वाटत नाही की तू गेलाय म्हणून। मिसू दादा, घरी जाताना श्रेया शाळेतून जात होती, पण एक गोष्ट सांगायची वाटते, मुलांच्या वजनापेक्षा दप्तराचे वजन खूप असतं हे मात्र नक्की। 1000च्या स्पीडने डायरेक्ट पोचलो भरत भाऊच्या शेतात। भरतनी मुरुम टाकला होता ना, मग भरत तो दाखवत होता। पुन्हा घरी आलो कारण ताई आलेली होती। ताईला गाडीवर बसवला आणि घरी आलो। शिव काय सांगत होता काय माहिती, पण राधाबाई बघा कशी करते। काही वेळाने लखन शेठ म्हणे आपल्याला टाकी आणायला जायचंय सागर शेठच्या तिथे। आलो तर सागर शेठ बघा कसे करताय। मग काय घेतली बाहुबली सारखी टाकी उचलून आणि डायरेक्ट आणली घरी। शालिकच्या दुकानात आलो, भाऊ मारत होते गोळ्या, म्हणजे फोटो काढत होते हो। चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो नक्की करा।